सूर्यमाळ मातोश्री इथं दादासाहेब घालतात तशीच आहे. हो तर अगदी खास तुमच्यासाठी बनवून घेतली. उत्तम. अगदी महत्वाच्या क्षणी आलो मी. सूर्यमाळ घाला घाला. या एकाच गोष्टीची कमतरता होती युवराजांकडे. युवराज या. कसे दिसतोय आम्ही? युवराजांसारखे. खूपच छान. आता असेच दिसायचे. युवराजांसारखे बोलायचे, उठायचे, बसायचेही. खूप दिवस आमच्या मनात होतं. आता युवराज म्हणून त्यांना ज्या ज्या गोष्टींनी अलंकृत करता येईल त्या त्या गोष्टी आपण त्यांना द्यायच्या. आता फक्त एकच, सूर्यमाळ धारण केलीत पण तुमचा चंद्रासारखा शीतल स्वभाव मात्र सोडू नका युवराज. नाहीतर पुन्हा का हो महाराणी साहेब? नाही सोडणार ते. चंद्राचा शीतल स्वभाव. बोला पंत, तुम्ही का आला होतात? महाराज पाचाडला पोहोचलेत. काय? आमचे आबासाहेब आले? हो आले आले. आम्ही जातो त्यांना सामोरे. जा जा. आता सतत त्यांच्या नजरेसमोर उभं राहत चला. येतो मातोश्री. एकटेच आलेत ना महाराज? तेच तर सांगायला आलोय. एकटेच आलेत. आम्ही शंभूराजांचा घोडा कुठे दिसतोय का ते पाहत होतो पण नाही दिसला. हे एक बरंच झालं. बरं म्हणजे महाराणी साहेब इथेच आपण अर्धी लढत जिंकली. खरंच. पण मला भीती होती. आता गेलेत महाराज पन्हाळ्यावर तर घेऊन येतात की काय सोबत. पण तसे नाही घडले. महाराणी साहेब दैव तुमच्या बाजूला येऊन उभा आहे हात जोडून. युवराज आज रपेटीला नाही गेलात? येसू का ठाऊक नाही पण आबासाहेबांच्या जाण्यानं एक अनामिक हुरहुर लागली आम्हाला. आमच्या तर ध्यानातून जातच नाही हो. सकाळी भवानीबाई सुद्धा रडत होते आजोबा आजोबा म्हणून. आम्ही समजावलं त्यांना. हे काय घेऊन आलं? सूर्यमाळ बघा. आम्ही शृंगारपूरला जाताना हे सगळे दागिने रायगडावर ठेवून आलो. बरं झालं तुम्ही आठवणीनं घेऊन आला. इकडे यायचं ठरलं. पहिलं काम तेच केलं आम्ही. माळ संदुकीत भरली. युवराज ही माळ घातली की तुम्ही अगदी तेजस्वी दिसता. घ्या. झालं समाधान? नाही युवराज, तुम्ही आबासाहेबांबरोबर रायगडावर जायला हवं होतं. आबासाहेबांनीच तर. युवराज अहो रायगडापासून एवढे दिवस दूर राहणं बरं नाही. हो येसू पण आम्ही रायगडापासून दूर राहतो आहोत ते रायगडाच्याच हितासाठी ना. तसं तुम्हाला वाटतंय पण असं नाही. तुम्ही हिताचा विचार करताय पण सध्या रायगडावर तुमच्याबद्दल अहितच सुरू आहे. ते कधी नव्हतं. अहो त्या अहिताने आता जास्त उचल खाल्ली आहे. म्हणजे पुतळा मातोश्रींना संताप आला. त्यांना तो राग अनावर झाला काही गोष्टी ऐकून. युवराज निदान यावरून तरी त्या कारस्थानाची धार लक्षात घ्या. युवराजनी प्रत्येक गोष्टीत राजकारण. आम्ही तुम्ही गडावर येणार नाही हेच पाहिलं जातंय. तुम्ही रायगडापासून आबासाहेबांपासून कसे दूर राहाल हेच पाहिलं जातंय युवराज. म्हणून म्हणतोय
तुम्ही गडावर जाणं येसू, या असल्या गोष्टींना आम्ही कधी भीक घातली नाही आणि घालणारही नाही. करणाऱ्यांनी किती कारस्थानं करू दे, वेत आखू दे, डाव रचू दे, आम्ही फक्त आबासाहेबांना दिलेल्या शब्दाला जागणार. तसंही रायगडावरच्या राजकारणाची संपूर्ण कल्पना दिली आहे आम्हाला आबासाहेबांनी, त्यामुळे निश्चिंत आहोत आम्ही. आता फक्त आबासाहेबांनी मोठ्या विश्वासानं आमच्या खांद्यावर जी जबाबदारी टाकली आहे ती पूर्ण करायची, एवढंच ठाऊक आहे आम्हाला. त्यामुळे तुम्ही सुद्धा बाकी कुठलाही विचार करू नका. राणीसाहेब, महाराज आले. अगं बाई, आले? राणी साहेब, नका उठू. तुम्हाला बरं नाही? आम्हाला काय झालंय? आमची तब्येत बरी आहे. काय झालंय, काय होतं, कधीतरी सांगितलंय का आम्हाला? अहो, खरंच काही झालं नाही आम्हाला. हे बघा, धडधाकट आहोत आम्ही. उठलो, मुजराही केला तुम्हाला. हा मुजरा उसण्या अवसानाचा तर नाही ना? या बसा. बसा. खरंच सांगतोय, आम्ही ठीक आहोत. ऐका, मग आम्हाला आलेला खलिता काय खोटा होता? खलिताही आला तुम्हाला? असं काय बघता? थोरल्या बाईसाहेबांनीच पाठवला असणार, पण आता हो नाहीची रुजवात नको. महाराज धावत आलेत. राणी साहेब, कसला एवढा विचार करताय? विचार हाच. भेट कशी झाली शंभूराजांची? उत्तम. अगदी भरून पावलो, कृतकृत्य झालो आम्ही पन्हाळगडावर. भेट अगदी गोमटी झाली. भेट गोमटी झाली तर मग घेऊन का आला नाही शंभूराजांना? आता येतीलच लवकर, राजाराम राजेंच्या लग्नाला. काय? बाळराजेंच्या लग्नात? म्हणजे बाळराजेंचं लग्न ठरलं तर? होय, ठरलं. आणि साहेब, आता तुम्ही वरमाई होणार. पण मग मुलगी कोण आहे? मुलगी? अहो, तुम्हा दोघी वरमायांना एकदमच सांगू. या. आई बाबाने घरात शुभ कार्य घडणार. महाराणी साहेब, पंत, सावकाश, असा आदब सोडून ओरडत जाऊ नका. भावनेच्या भरात लक्षात आलं नाही, माफी असावी. बोला. अहो बोला काय, साखऱ्या वाटा साखऱ्या. साखऱ्या? कशाबद्दल? कारण तरी सांगा पंत. अहो जोधपूरचे दिवाणजी आलेत, जोधपूरचे दिवाणजी. काय? एवढ्या लवकर? अहो बाळराजेंना सुस्वरूप मुलगी हवी आहे, असा केवळ निरोप गेला काय, आणि जोधपूरची निळाई आसमंतात उडाली काय. वावटळीच्या वेगाने आलेत जोधपूरचे दिवाणजी. असं? म्हणजे त्यांच्याकडनं जवळजवळ होकार आहे असंच समजा. आता लवकर करून टाका सोयरिकीची बोलणी. सोयरिकीची बोलणी? हो, त्यात काय, आज उद्या बोला, म्हणजे मुलगी पाहण्यासाठी. पंत, तुम्ही थोडं थांबता का? एवढी गडबड काही कामाची नाही. महाराज आजच गडावर आले. हो, तीही खबर आम्हीच दिली तुम्हाला. हो, पण त्यांना भेटू द्या. महाराजांच्या कानावर घालायला नको. कानावर घाला, पण आता वेळ दवडू नका. वेळ दवडण्याचं काही नाही, पण महाराजांचा होकार मिळायला नको का? तो तुम्ही बघा, कारण आता आपल्याला मागे सरकता येणार नाही. पंत, तुम्ही गडबड करू नका. एकतर तुम्ही एवढी घाई करताय, महाराजांच्या काही लक्षात आलं तर
पर होऊ द्या तुमच्या मनासारखं. पण एक लक्षात घ्या, लग्न म्हटलं की लगीन घाई ही आलीच. त्यातून सुटका नाही. तुम्ही घ्या बोलून. घरात ते बघ ना ग, आम्ही एवढं समजून सांगितलं पण युवराज काही ऐकायलाच तयार नाही. अहो पर कशाबद्दल, काय विषय होता? रायगडावर जाणं गरजेचं नाही का? किती राजकारण चाललंय, किती बेत आखले जात आहे. आणि युवराज जेवढे लांब राहतील तेवढं त्यांना बरं आहे. पण युवराज मात्र ऐकत नाही. अहो म्हणून असं तोंड बारीक केलंय व्हय. घरात त्या काळजी वाटते ग. आम्हाला तर अजूनही असं वाटतं की युवराजांनी रायगडावर जावं. असं बाहेर बाहेर राहणं बरं दिसत नाही ग. अहो पर आता हत्ती गेला आणि शेपूट राहिलं. अहो बाळाराजांचं लगीन आहे, लग्नाला तर जावंच लागलं की. ग बाई, खरंच का? लग्नाला तर जावंच लागेल आम्हाला. तर मग पण धारात त्या जानकीबाई रायगडावर सून म्हणून पसंत पडल्या असतील ना? अहो पसंत पडायला काय व, महाराज बोललं म्हणजे देव बोलला. आणि त्यांच्याबरोबर कोण काय बोलतोय व? तेही खरंच. तर म्हणतो आता पाव तर मुहूर्त बी काढला असेल बघा. धारात त्या असं झालं ना तर आम्ही परातभर साखऱ्या तुला खायला घालू. साखऱ्या हवं, लाडू. या दिवाणजी, पधारिये. कसा झाला प्रवास? अरे हमारे हिवड़े में यहाँ पहुंचने की तालावेली की रस्तों कदी वही लाठाईज नहीं पड़ियो. म्हणजे अब सुखरूप आले. हो. मुजरा महाराणी साहेब. महाराणी साहेबा घणी खंबा. महाराणी साहेब, हे जोधपूरच्या महाराज साहेबांचे दिवाणजी आहेत. जोधपूरच्या महाराजांचे दिवाणजी? आपण एवढ्या लवकर याल असा विचारही केला नव्हता आम्ही. महारानी साहिबा, आपका संदेश मिलना यही हमारे लिए बहुमूल्य नजराना है. हो, परंतु महारानी साहिबा, जोधपुर के घराने की खुशकिस्मती ने स्वयं हमारे दरवाजे पर टकोरा मारा है, तो हम कैसे रुक सकते हैं? हो, महाराणी साहेबांनाही तेच वाटतं. तुम्ही आलात हे आमच्यासाठी सौभाग्याचीच गोष्ट आहे. परंतु महाराजांशी अजून बोलणं झालेलं नाही. हो, म्हणजे आधी महाराजांच्या कानावर घातलं पाहिजे. महारानी साहिबा, आप किसी बात की चिंता न कीजिए. हम फुर्सत से आए हुए हैं, बस बात आराम से हो. तब तक हम आराम करेंगे, गढ़ देखेंगे, घूमेंगे. हाँ हाँ, जरूर जरूर. महारानी साहिबा, आप आश्चर्य में हैं कि हम इतनी तेज रफ्तार में कैसे आए. एक तो युवराज राजाराम राज्य की मंगनी की बात, पर एक कारण यह भी है कि आज तक हमारे मुगलों के साथ रिश्ते हुए हैं. पर आज मुगल सल्तनत को टकराकर अपना स्वराज खड़ा कर मुगलों को चुनौती देने वाले खानदान का युवराज, शिव छत्रपति जी का युवराज. वाह, बड़ी बात है ये. आज सवार ही युवराज जी को देखा. पिता समान प्रतापी, खानदानी रूप और आपके संस्कार का तेज उनके चेहरे पर झलक रहा था. वाह महारानी साहिबा, अगर हमारी दिकरी आपके घराने की जिंदगी बनेगी तो हमारे लिए तो धन्य भाग होगी. पूरा जोधपुर घराना धन्यता अनुभव करेगा. महाराज, आम्हाला सांगावं, कोण खानदानाच्या असतील आमच्या सुनबाई? राणीसाहेब, खरं तर तुम्हाला याचा अंदाज यायला हवा. ओळखा बघू. आम्ही कसं ओळखावं? आपल्या मनाचा थांग लागलाय का कधी? थोडा विचार तर करा. आता विचार काय करायचा महाराणी साहेब? महारानी साहिबा, आप किसी बात की चिंता ना करो. पण महाराजांना सांगितलं पाहिजे. जी,
महाराज जब आएंगे तब हम रिश्ते को मजबूत करके ही यहाँ से लौटेंगे। ठीक, महाराज आले की आम्ही त्यांना सांगू, त्यानंतरच पुढची बोलणी करू. पंत, यांची मेहमान नवाजी करा, योग्य तो आदर सत्कार करा. मुलीकडचे आहे, खुश राहतील असं बघा. मग मुलीकडचे खुश असतील ना? होय, त्यांच्या आनंदाला पारावार नाही. मग तर दुधात साखर. पण मुलगी कशी आहे, रंगरूपाने, स्वभावाने? खूप खूप गोड आहे, म्हणजे शब्दात वर्णन करता येणार नाही इतकी. पण सांगा तरी, कोणासारखी? तुमच्यासारखी. आज्ञा राणी साहेबा. चला दिवाणजी. आपण महाली जाऊन आलो, तिथे कळलं आपण सदरेवर आहात म्हणून आलो. मुजरा महाराज. महाराज, घड़ी खम्मा महाराज, घड़ी खम्मा. आपली ओळख? हे जोधपूरच्या महाराजांचे दिवाणजी आहेत. जोधपूरच्या महाराजांचे दिवाणजी आणि थेट आपल्या सदरेवर? दिवाणजी, तुम्ही रायगडावर आलात, आम्हाला आनंदच झाला. आणखीन मोठा आनंद होईल महाराजांना. हो तर महाराज, मैं जोधपुर की राजकन्या का रिश्ता लेके आया हूँ. दीवान जी, आपसे किसने कहा कि हमें बाया राजे की शादी करनी है? आम्ही महाराज. माफी असावी, परंतु आपल्या बाळराजांचं लग्न आपल्या तोलामोलाच्या खानदानाशी व्हावं असं वाटलं म्हणून, आणि आम्हीच निरोप पाठवला होता जोधपूरला. असं? परंतु महाराज, महाराणी साहेबांच्या संमतीने पाठवला होता निरोप. महाराज, जोधपुर घराने की हमारी दिकरी आपके घराने की बिंदनी बनेगी तो हमारे धन्य भाग. दिवाणजी, आमच्या बाळराजांचं लग्न ठरलंय. तुम्हाला उशीर झाला. काय? लग्न ठरलं? हे भगवान, मैं तो बड़ी उम्मीद के साथ आया था. महाराज, मुलगी कोण खानदानची? खरं तर हेच सांगण्यासाठी आम्ही राणी साहेबांना इकडे घेऊन आलो. म्हटलं सूनबाई कोण, कुठल्या, हे दोन्ही वरमायांना एकदमच सांगावं. कोण मुलगी? जानकीबाई, आमचे सरनोबत प्रतापराव गुजर यांची कन्यारत्न जानकीबाई. अखेर राजारामांच्या आयुष्यात जानकी आल्याच. आनंदाची गोष्ट झाली. महाराज, लेकिन जोधपुर का राजघराना. दीवान जी, चलिए आइए. घड़ी खमा महाराज. आइए. खूप गोड दिसते दोघांची जोडी. अगदी अनुरूप आहेत एकमेकांना. राम जानकी. काय वरमाई, कसं वाटलं स्थळ? राम जानकीचा घाट घातलाय खरा. रायगडावर रामायण नको घडायला. येतो आम्ही.